काय नाव तुमचं? मी विनायक रामराव शिंदे माळधामनी. आम्ही हिंगोली जिल्ह्यातील सर्व रहिवासी असून आमच्या गावातील 3 ते 4 टेम्पो 26 तारखेपासून निघालते. आम्ही आंतरवालीपासून प्रवासा पाटलासोबत करत करत मुंबईला आलो. आरक्षणाची ही गूज होती आणि पाटलाची हाक होती. सर्वांनी मुंबईला यायचं होतं हा नारा होता आणि आरक्षणाचा एक लढा होता. त्यासाठी सर्व मिळून आम्ही मुंबईला आलो. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एक दिवस सोय जरी नाही झाली, आम्ही उड्डाण पुलावर झोपलो, पडत्या पावसात राहिलो. दुसऱ्या दिवशी पाटलानं उपोषणाला सुरुवात केली आणि सांगून दिलं, मुंबई आपली आहे, फिरा, आपापल्या पार्किंगला गाड्या लावा आणि आपला लढा चालू ठेवा शांततेत. आम्ही मुंबईतील सर्व ठिकाणं, लालबाग, दर्शन, गणपती, अंबादेवी सर्वांचे दर्शन घेतले आणि या मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी द्यावा अशी प्रार्थना मागितली लालबागच्या राजाला. त्यानंतर आम्ही 2 रोजाच्या नंतर ज्या वेळेला सर्व अन्नधान्य पुरवठा आपल्या ग्रामीण भागातून आला, त्याच्यानंतर सुखसोयी वाढल्या. त्यानंतर आम्हाला बरं वाटलं आणि लढा यशस्वी झाला.